मुंबईमध्ये आणि मुंबईच्या आजूबाजूच्या शहरांमध्ये म्हणजे ठाणे, नवी मुंबई या परिसरामध्ये, कल्याणमध्ये सुद्धा सध्या एका विषयाची जोरदार चर्चा आहे। हा विषय आहे मराठीचा आणि ही मराठीची सक्ती आहे मुंबईमध्ये आणि या आजूबाजूच्या एमएमआर रिजन मध्ये असणाऱ्या रिक्षा चालकांसाठी आणि टॅक्सी चालकांसाठी। रिक्षा चालकांना, टॅक्सी चालकांना जुजबी मराठी बोलता यावं ही खरं तर अट आहे। महाराष्ट्राचे जे वाहतुकीचे नियम आहेत त्या नियमांअंतर्गत जेव्हा या रिक्षा चालकांना बॅच दिला जातो, परवाने दिले जातात, तेव्हाच ही अट असते। त्या अटीची काही प्रमाणात पूर्तता होते किंवा होत नाही आणि हे सगळे रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक आपापला बॅच आणि लायसन्स त्याचप्रमाणे परवाना मिळवतात। मात्र आता परिवहन विभागाने आणि परिवहन विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की ज्या रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना किमान मराठी बोलता येत नाही त्या सगळ्यांना आता एकतर मराठीचे धडे घ्यावे लागतील, नाहीतर त्यांना आपापले परवाने परत करावे लागतील। मात्र यावर ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या धक्कादायक आहेत। खरं तर ज्या राज्यामध्ये आपण राहतो त्या राज्याच्या भाषेचा सन्मान राखणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। पण आम्हाला घटनेने अधिकार दिलेला आहे की आम्ही कुठेही जाऊन काम करू शकतो, पोट भरू शकतो, मग मराठीची सक्ती का, असा सवाल आता या रिक्षा चालकांकडून आणि टॅक्सी चालकांकडून उपस्थित केला जातोय। खरं तर ज्या शहरामध्ये, ज्या राज्यामध्ये तुम्ही वर्षानुवर्ष राहता तिथली भाषा जुजबी येणं हे खरं तर कायद्याने बंधनकारक करायची गरजच नाहीये, ते यायलाच हवं। मात्र ते करायची जेव्हा वेळ येते तेव्हाही त्याला विरोध होत असेल, न्यायालयात जाण्याच्या धमक्या दिल्या जात असतील, संपावर जाण्याच्या धमक्या दिल्या जात असतील, तर या समस्येवर, मुळात ही समस्या नाहीच आहे, या सगळ्या मुद्द्यावर नेमका काय उपाय काढायचा या संदर्भातल्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। पण त्याही पलीकडे जाऊन मुळात मराठी भाषिक माणसं आपल्या भाषेसाठी या परभाषिक माणसांशी बोलताना आग्रही आहेत का, हाही सवाल आहे। आणि त्याही पुढे जाऊन या एकूणच मुद्द्यावर राजकीय नेते आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतायत का, हाही सवाल आहे। या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करूयात, पण त्या अगोदर बघूयात की गेल्या 2-4 दिवसांमध्ये या सगळ्या मुद्द्याच्या बाबतीत महाराष्ट्रात नेमकं घडलंय काय काय। मुंबई, ठाणे, नवी मुंबई या परिसरातील रिक्षा चालकांच्या मराठीच्या ज्ञानाची आता परीक्षा होणार आहे। ही परीक्षा घेणार आहे राज्याचं परिवहन खातं, आरटीओ कार्यालय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी या निर्णयाच्या अंमलबजावणीची घोषणा केली आणि त्यानंतर राज्यात वादंग सुरू झालाय आणि याचं केंद्रस्थान आहे मुंबई। मुंबईमध्ये रिक्षा चालकांना, टॅक्सी चालकांना जुजबी मराठी यायलाच हवी असा नियमच आहे। ज्याला कोणालाही महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालवायची असेल, टॅक्सी चालवायची असेल, त्याला मराठी येणं अनिवार्य आहे। परिवहन खात्याच्या याच निर्णयाला रिक्षा चालकांचा मात्र जोरदार विरोध आहे। घटनेनुसार भारतातील कोणत्याही व्यक्तीला उदरनिर्वाहासाठी देशाच्या कोणत्याही भागात जाण्याचा, राहण्याचा, व्यवसाय करण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी भाषेची सक्ती असता कामा नये असा हिंदी भाषिक रिक्षा चालकांचा दावा आहे। कुछ लोगों को लिखना नहीं आता है, मराठी में बोलना नहीं आता है, तो लोग क्या करें। ज्या रिक्षा चालकांना अजिबात मराठी येत नसेल त्यांचा परवाना रद्द केला जाईल असा इशारा परिवहन खात्याने दिलाय आणि त्याच्या विरोधात 1 मे पासून रिक्षा चालकांनी संपाचा इशारा दिलाय। 4 मे सोमवार पासून रोज त्या ठिकाणावर स्थानिक रिक्षा चालकांतर्फे या निर्णयाचा निषेध म्हणून तिथे निदर्शनं केली जातील। परिवहन विभागाच्या निर्णयाला मनसेनं मात्र पाठिंबा दिलाय। मनसेनं रिक्षांवर मराठी भाषेचे स्टिकर्स चिकटवायला सुरुवात केली आहे। महाराष्ट्रातल्या सर्व मराठी प्रेमी, महाराष्ट्र प्रेमी जनतेला आमचं आव्हान आहे की ज्या रिक्षांवर हा स्टिकर दिसेल त्या रिक्षांनीच आपण शक्यतो प्रवास करावा। शिवसेनेच्या मंत्र्यांनी जरी हा मुद्दा पुढे आणला असला तरी शिवसेनेच्या हिंदी भाषिक नेत्यांचा त्याला विरोध आहे। काँग्रेसचे नेतेही या निर्णयाला खुलेपणानं समर्थन देत नाहीयेत। मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषेचा मुद्दा प्रचंड तापला होता। त्या अगोदर मराठी शाळांमधील हिंदी सक्तीचा मुद्दाही गाजला होता। या दोनही वेळी सत्ताधारी विरोधकांच्या निशाण्यावर होते। पण सध्या सरकारनं घेतलेल्या या निर्णयाला पूर्णतः समर्थन देणं ना सगळ्या सत्ताधाऱ्यांना शक्य होतंय आणि ना सगळ्या विरोधकांना। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।